नर्मदे हर. आता सकाळीच निघायची वेळ झाली आहे. हे बाबाजी मागच्या आश्रमाला थांबेल होते आणि ते आले पुढच्या आश्रमात, आम्ही जिथं थांबलो होतो. आणि आता सकाळचा इथं चहा प्रसादी घेऊ आणि पुढे निघू. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. येवलेकर मुखेड. नर्मदे हर. आता स्वारी चालले पुढच्या दिशेला. सूर्य भगवानांचे अजून काही दर्शन झालेलं नाहीये. आता थोड्या वेळाने होईल. नर्मदे हर. गोमाता चालले चरण्यासाठी. सकाळ झाली त्यांची. नर्मदे हर. परिक्रमावासी पण पुढे चालले. नर्मदे हर. परिक्रमावासी आता हे नदी पार करून त्या बाजूला गेले. बाकी चालले पुढे. बाबाजींचा मोबाईल राहून गेला आश्रमात, चार्जिंग लावला होता. तर त्यांची वाट बघत थोड्या वेळ थांबू, मग पुढे जाऊ. नर्मदे हर. नर्मदे हर. सूर्य भगवंतांचे दर्शन झाले. एक नवीन दिशा, नवीन आशा, नवीन रस्ते, आज नवीन माणसं भेटले, यातच आनंद आहे. आता आपण चाललोय नदी पार केली आहे आणि आता पगदंडी रस्त्याने मेन रस्त्याला लागायचंय. नर्मदे हर. नर्मदे हर. नदी संगम आहे इथे. नदीचं नाव नेहमीप्रमाणे माहित नाही. नर्मदे हर. समोर मैयेचं पात्र आहे. थोडे लांब असल्यामुळे दिसत नाही. पोपटांची संख्या फार मोठ्या प्रमाणात आहे. त्या झाडावर पूर्ण पोपट बसलेले. त्यांचा आवाज आपल्याला आकर्षित केलं आवाजाने. खूप मोठ्या प्रमाणात पोपटांची संख्या आहे. आणि इकडे मैयेचं पात्र आहे. मैयेचं दर्शन घेऊ आणि पुढील प्रवास सुरू करू. नर्मदे हर. नदीच्या कडाला उत्तराला पण शेती केली जाते स्प्रिंकलरच्या साहाय्याने. सिंचन केलं जातं. काही दिवसांनी इथं पण या नदी पात्रात पण काहीतरी पीक घेतील. ती जोडणारी नदी आहे. आणि पुढे मैया वाहते. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. सकाळचे 10 वाजले. डोमर गावात पोहोचले आणि बाबाजींनी नर्मदे हर केलं. चहा प्रसादीसाठी बोलवलंय. नर्मदे हर. नर्मदे. जय जय नर्मदे हर. ज्या बाबाजींनी आपल्याला चहा प्रसादीसाठी बोलवलं ते रस्त्यावर असे बसून राहिले. परिक्रमावासींची वाट बघताय. परिक्रमावासी दिसला की लगेच नर्मदे हर करणार, त्यांना हात जोडणार आणि त्यांना चहा प्रसादीसाठी घेऊन येणार. आश्रम आहे इथे. आपण चहा प्रसादी घेतली. आता पुढे निघतो. नर्मदे हर. नर्मदे हर. अन्नपूर्णा माता की जय. नर्मदे हर. आज परत मैयेचं दर्शन झालं. आनंद झाला. बराच वेळपासून मैयेच्या किनाऱ्यावर थांबलो होतो. इथं आश्रम आहे. मंत्रीजींचा आश्रम असं म्हणता याला.
फार्म हाऊस आहे मंत्रीजींचं. कोणतं काय नाव वगैरे काही लिहिलेलं नव्हतं तिथे. आश्रम होता. इथे आपण भोजन प्रसादी घेतली. बराच वेळ झाला, 2 तासापासून इथंच आहे. मग याचं सानिध्य लाभलं की पुढच्या प्रवासाला ऊर्जा मिळते. नर्मदे हर, नर्मदे हर. नर्मदे हर. या माईकी कुटिया 432 खंडराज गावाचं नाव आहे. हे बाबाजी आपे सेवा देते. नर्मदे हर. आणि सुंदर असा आश्रम बनवलेला आहे, बहुत ही सुंदर. बाबा जी बहुत प्यार से सबको बुलाते हैं. चाय प्रसादी भोजन रहने की व्यवस्था सभी यहाँ पे. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. निशुल्क सेवा समस्त श्रद्धालु परिक्रमावासियों के लिए चाय बिस्कुट की सेवा उपलब्ध है. सेवक पंडित रविशंकर शर्मा भंडारी, मांगरोल घाट. मांगरोलमध्ये इथं आलं आपण. थोड्या वेळ आराम करू, कारण थोडं दमल्यासारखं झालं. रेवा मंदिर आहे, मैयेचं मंदिर आहे. नर्मदे हर. या मैयांनी इतका सुंदर चहा पाजला. आपल्याला चहा पिण्याची खरंच तलबी होती, कारण आज सकाळी आश्रमात एक चहा पिलो आणि त्याच्यानंतर गावात एक चहा पिलो. नंतर दुपारची भोजन प्रसाद झाल्यानंतर चहा काय घ्यायला नव्हता. आणि या मैयांनी इतका प्रेमाने चहा पाजला. प्रेमाचा चहा खरंच सुंदर असतो असं म्हणतात. मैयांचा भाव बी अतिशय सुंदर होता. ग्रस्त आश्रम आहे ते. मैयेचं मंदिर पण आहे, आता बंद आहे, त्याच्यामुळं आपण दर्शन नाही करू शकत. नर्मदे हर. आपले बाबाजी गाडे बाबा. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. परत एकदा सगळे आपले बाबाजी भेटले आपल्याला. आता हे अतिशय आनंद झाला आपल्याला बी सगळ्यांना बघून. बाबाजींनी आपल्याला पाय चोळून दिला होता, एकदम भारी वाटायला लागलं होतं. पण आपण थांबायला तयार नाही, त्याच्यामुळे परत दुखायला लागलंय. आणि मैयाचा भाव बघा. आणि आमच्या मागे एक बाबाजी उभे संन्यासी इथे. तर त्यांचं असं म्हणणं झालं की आपण समिती ट्रस्टच्या याला थांबत नाही का, तर तिथं तर तिथे भाव नसतो. आणि खरंच हे बघा, मैयाचा भाव बघा तुम्ही. सगळ्यांना अतिशय आदराने. आणि ग्रस्त आश्रम आहे, विशेष म्हणजे कोणत्याही प्रकारचं दान येत नाही तिथे. तरी आता आपण त्यांना मदत करण्याचा प्रयत्न करू. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. मैयाचं अतिशय सुंदर रूप दर्शन झालं, मन प्रसन्न झालं. पाय दुखायचं थांबायला लागला असं वाटतंय. नर्मदे हर. जटा शंकरे हर. नर्मदे, नर्मदे हर. आजपर्यंत मी सफेद धोतरा बघितला, काळा जांभळा पण बघितलाय धोतरा. आज पहिल्यांदा पिवळा धोतरा पण बघायला मिळाला. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदा मैयेच्या किनारी अजून एक आपल्याला वात्सल्याची गोष्ट बघायला मिळाली की 3 कुत्रे आहे आणि त्यांचं सगळ्यांचं संगोपन एक जण करते. म्हणजे देण्याचा भाव फक्त माणसातच असं नाही, इथे प्राण्यांमध्ये पण तो भाव बघायला मिळतोय. ही एक विशेष गोष्ट बघायला मिळाली. आणि आपण संध्याकाळचं थांबलोय मैयेच्या तीरावर, अगदी तीरावर. आज योग असा होता की
आपण मंगरोल गावात थांबलो होतो 3 वाजता चहा पिण्यासाठी. आणि चहा पित असताना तिथल्या ज्या मैया होत्या त्यांनी सांगितलं की नाशिकच्या एक मैया आणि बाबाजी ते इथे सेवा देतात, ते येणार होते. तर म्हटलं आपण यांना भेटू आणि त्यांची रजा घेऊन पुढे निघू. पण तसं काही झालं नाही. मैयाने खूप आग्रह केला की आमचा आजचा पहिलाच स्वयंपाक आहे आणि गावाकडचे माणसं भेटले तर तुम्ही थांबा. इतका आग्रह, जसं काय मैया स्वतः आग्रह करते आपल्याला असं वाटलं. आणि मग आपला पाय काय पुढे निघालाच नाही. मैयाचा आग्रह म्हटल्यावर थांबावंच लागलं. इथला परिसर बी अतिशय सुंदर आहे. इथं जे बाबा सेवा देतात पहिले त्यांनी पण आग्रह केला आपल्याला, त्यामुळे थांबणं अनिवार्य झालं. इथले मंदिराचं दर्शन घेता एक एक. इतके बोले बाबांचे दर्शन नव्हतं रे या मंदिरात की विचारता सोय नाही. लाईट गेली पण इन्व्हर्टर चालू आहे. म्हणजे इतकी व्यवस्था ठेवली या आश्रमात. नर्मदे नर्मदे. आज आपल्याला मैया आणि बाबाजी भेटले. हे आहे नाशिक रोडचे. नाव नाही सांगितलं बाबा. संजय मालानी आणि त्यांच्या धर्मपत्नी सरोज मालानी गेले 5 वर्षापासून सेवा देत आहे. तर आता त्यांनी हा आश्रम गेले 3 वर्षापासून इथे चालवत आहे. याच्या आधी वेगवेगळ्या आश्रमांवर त्यांनी सेवा दिली होती. बराच वेळ मैयानी तुम्हाला जे सांगितलं ते याच मैया आहे. यांनी आम्हाला पुढे जाऊ दिलं नाही, हलून दिलेलं नाही अजिबात जागचं. अरे आज आपल्याला नाशिकच्या म्हणजे आपलं घरचं जेवण मिळणार आणि घरच्या सारखंच चालू आहे सगळं. आणि परिक्रमावासी आले 5 आणि सेवा देणारे जास्ती. ये सभी गांव के महाराज है, ये सभी यहाँ सेवा देते हैं. हमारे मैया और बाबा जी को बहुत सारी मदद करते. और आज बाबा जी आज ही आए हैं नासिक से. ये बाबा जी भी है. नर्मदे नर्मदे हर. राम 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 हरे हरे, हरे कृष्णा राम हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे. नर्मदे अन्नपूर्णा माता की जय.